ठरलं तर मगचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे आता इथे सगळे सुभेदार मंडळी डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि अर्जुन कॉफी पित असतो आणि आता सायली म्हणते, गणपती झाल्यावर दसऱ्याची वेळ झाली असं म्हणते आता सायली. तर सगळे म्हणतात हो. तर आता तेवढ्यातच तिथे दरवाजाकडे प्रिया आलेली असते आणि आता ती म्हणते की म्हणूनच मी आली आहे. तर आता सगळे बघतात तर आता प्रिया आणि अश्विन बॅग वगैरे घेऊन आलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो, प्रियाची सुटका झालेली आहे आणि ह्या बावट अश्विनमुळे आता ती बाहेर आलेली आहे जेलच्या. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो तिला बघून. तर आता अश्विन म्हणतो चला. तर आता सायली म्हणते खबरदार माझ्या घरात पाऊल टाकलंस तर असं म्हणते आता सायली. आणि जाऊन आता ती कानाखाली वाजवते त्या प्रियाच्या. तोंड बंद असं म्हणते आता सायली. एवढं सगळं होऊनही निर्लज्जासारखी माझ्या घरात आलीस असं म्हणते आता सायली त्या प्रियाला. तर आता अश्विन म्हणतो कायद्याने ती आता. तर आता सायली म्हणते त्याला हात दाखवते ती आता. आणि आता सायली प्रियाला ओढत ओढत जेलच्या बाहेर जाते आणि फेकून टाकते खाली. कायद्याने तुझी सुटका केली असेल पण या घरात राहण्याची परवानगी मी तुला देणार नाही असं म्हणते आता सायली. तर आता अस्मिता सुद्धा बॅग फेकतात बाहेर येऊन प्रियाची. तर आता अश्विन सावरतो प्रियाला आणि आता ते सगळेजण गेट लावतात बघा प्रेक्षक हो. 15 आणि 16 सप्टेंबर ह्या वेळेला हे दाखवलं जाणार आहे मेन एपिसोडमध्ये प्रेक्षक हो. तर खूप एक्सायटेड आहे मी, कारण आता प्रिया सुटलेली आहे आणि आता तिला वाटलं असेल की ती सुभेदारांची प्रॉपर्टी घेण्यासाठी येईल त्यांच्या घरी, पण आता सायलीने तिला घराबाहेर काढलेलं आहे आणि आता गेटच्या बाहेर फेकून दिलं आहे. तर आता बावट अश्विन काय करणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण प्रेक्षक हो, प्रिया इतक्या लवकर यायला नको हवी होती, कारण आता ती तन्वी नाहीच आहे. आता बघा तन्वी म्हणजे ही प्रिया ती आता सुभेदारांच्या घरात तिला घेतलं नाही म्हणून काय झालं, किल्लेदारांच्या घरी जाणार ती आता, कारण ती आता त्यांची मुलगी असते ना. म्हणजे फेक मुलगी तरी असते ना, कारण त्यांना माहितच नाही की सायली त्यांची रिअल मुलगी आहे म्हणून. आणि आता बावट सायलीने सुद्धा सांगितलेलं आहे अर्जुनला माझ्या आई बाबांना शोधू नका, त्यामुळे त्यांनी पण आता सोडलेलं आहे शोधण्याचं की कोण आहे तिचे खरे आई बाबा म्हणून. तर आता सुटले प्रिया म्हणजे सी तन्वी जे काही सुटलेली आहे, त्यामुळे आता तिचं तर काय खूप भारीच चाललंय, कारण हा बावट अश्विन तर तिचा बैल असतो आणि आता ती तर किल्लेदारांच्या घरी जाऊन आराम राहणार. आणि आता सुभेदारांनी तिला काढलंय नक्की, पण कायतरी करून ते घरी शिरणारच बघा प्रेक्षक हो. तर आता इतक्या लवकरच तिला वापस आणायला नको होतं. तर आता काय होणार आहे पुढे हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण ही प्रिया तर क्रिमिनल होती खरं तर. सिरियलमध्ये इतकं पण दाखवू नये, म्हणजे एका क्रिमिनल बाईला घरात आणणं हे खूप चुकीचं आहे बघा प्रेक्षक हो. तो अश्विन तर आहेच बावट, पण हे खूप अति होतंय आता, कारण आता थोडे दिवस तरी तिला दाखवायला पाहिजे होतं ना जेलामध्ये, पण नाही, लगेच ती सुटली आणि आता आली सुद्धा सुभेदारांच्या घरी. आणि तिचा तर प्लॅन आहे प्रॉपर्टी नावावर घेऊन सगळं पळून जायचं म्हणून. तर आता काय करणार प्रिया हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण बदला घ्यायचं तिच्या वृत्तीत आहेच. तर त्यामुळे आता ती सायलीचा बदला नक्की घेणार. आणि आता महिपत जेलमध्ये नक्की गेला असेल, कारण आता जामिनासाठी पुरावा पाहिजे असतो की तिच्यावर हल्ला करणार असतो महिपत म्हणून, आणि आता तो तिला मिळालेला असतो पुरावा. तर आता महिपत काय करेल पुढे जाऊन हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षक हो. आणि तुम्हाला काय वाटतं की काय होणार आहे पुढे ह्या सिरियलमध्ये हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा आमच्या सगळ्या व्हिडिओजना. आणि तुम्हाला काही फीडबॅक्स द्यायचे असतील तर नक्की द्या. तर वळूया आता प्रोमोकडे. तर आता प्रोमोमध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी होणार आहे की येणाऱ्या कालावधीत हेही दाखवलं जाईल की सायलीचे खरे आईबाबांचा भास तिला होत आहे. त्यामुळे कळेल का तिला की खरे आईबाबा कोण आहेत, कारण लवकरात लवकर हे सत्य बाहेर यायला पाहिजेत, नाहीतर प्रिया नक्कीच काहीतरी मोठा कांड करू शकते. आणि आता ती परत जर किल्लेदारांच्या घरी गेली तर आता तिथे ती त्या प्रतिमाला परत गोळ्या देऊन परत ती मॅड करण्याचा प्रयत्न करू शकते. तर आता काय होईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता 15 ते 16 सप्टेंबरच्या दरम्यान हे सगळं दाखवलं जाईल. तर बघायसाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि तुम्ही पण एक्सायटेड असालच. पण एकच गोष्ट खराब आहे, ती म्हणजे प्रियाला इतक्या लवकर सोडायला नको होतं. आणि अजून एक अपडेट म्हणजे पूर्णाजीचं जे कॅरेक्टर होतं त्याचं कास्टिंग ऑलरेडी झालेली आहे. तर आता पूर्णाजी पण आपल्याला लवकरात लवकर दिसतील प्रेक्षक हो एपिसोड्समध्ये. आणि आता ती भूमिका साकारणार आहे स्वाती चिटणीस म्हणून, ज्या जुन्या हिरोईन आहेत त्या, म्हणजे ओल्ड ॲक्ट्रेस. तर आता त्या दिसतील पूर्ण आजी म्हणून. त्याही तशाच आहेत हुबेहूब दिसायला वगैरे. तर तुम्हाला वाटेल की ह्या पण तशाच आहेत म्हणून, आणि तुम्ही मिस नाही करणार, कारण त्या हुबेहूब तशाच दिसतात थोडंफार. तर आता पूर्णा आजीचं काय टेक असणार आहे या प्रियाच्या मॅटरमध्ये, की पूर्णा आजीच परत त्या प्रियाला आणणार आहे तन्वी तन्वी म्हणून, हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता लवकरात लवकर खरं तर त्या मधुभाऊंना जाग यायला पाहिजेत. पण मधुभाऊंचं कॅरेक्टर जर तुम्ही बघितलं असेल तर असं लिहिलेलं आहे की मधुभाऊने खूप टाईम वेस्ट केला. खूप टाईम होता त्यांच्याकडे सांगण्यासाठी की
प्रिया तन्वी नाही, पण सायलीच तन्वी आहे. पण मधुभाऊनी कधी डोक्याने विचारच नाही केला. कारण आता सायलीचा फोटो असतो ना तन्वीच्या खोलीमध्ये, म्हणजे प्रियाच्या खोलीमध्ये, तेव्हाच कळायला हवं होतं मधुभाऊंना. पण मधुभाऊंना ते काय कळलंच नाही आणि मधुभाऊने डोकं वापरलं नाही. त्यामुळे त्यांची आज ही हालत झालेली आहे. कारण आता ते जोरात बोलतात की ही सायलीच आहे, रविराज आणि प्रतिमाची मुलगी, आणि ती ऐकूनच नागराजने त्यांच्या पाठीमागे खुपसलेला असतो चाकू. तर आता ह्या मधुभाऊंना हे पण माहीत नसतं की नागराजनेच हल्ला केलेला असतो त्याच्यावरती. तर आता हे सगळं खूप डोकं लागतं ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी, आणि मधुभाऊनी कधी डोकं वापरलं नाही. वापरलं असतं तर सगळंच झालं असतं व्यवस्थित टायमावर, पण काहीच नाही झालं. आणि आता खूपच मोठा इश्यू होऊन बसलेला आहे. कारण आता सायलीचे आई बाबा रविराज आणि प्रतिमा असतात, पण ती प्रिया म्हणजे तन्वी जी झाले ती खूप खूप आता त्यांचा फायदा घेणार आहे, पुढे जाऊन प्रॉपर्टी घेणार आहे तन्वी म्हणून, आणि खूप काय काय गोष्टी होणार आहेत. आणि आता ती तिचं नाटक चालूच ठेवेल चांगलं वागण्याचं, आणि लोकही भुरळही पडतील तिच्या नाटकाला, असं होऊ शकतं बघा प्रेक्षक हो. आणि आता प्रियाचं येण्याने खूप गोष्टी बदलणार आहेत या सिरियलमध्ये. एक म्हणजे ती सूड नक्कीच घेणार आता सायलीपासून, आणि आता कल्पना, अस्मिता ह्या वगैरे सगळ्या काय करणार आहेत हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि अर्जुन परत केस करेल काय प्रियावरती हे पण बघायला हवं, कारण आता तो ते करू शकतो परत. तर आता जामिनावर बाहेर आलेली आहे प्रिया, ती काय सुटून आलेली नाही आहे, त्यामुळे परत ती कधी जाईल का जेलमध्ये हे बघायला खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता मधुभाऊंना कधी जाग येईल का, कारण आता प्रिया जी आली आहे जेलच्या बाहेर, त्यामुळे आता मधुभाऊ काय लवकर शुद्धीवर येणार नाहीत. कारण आता ती पूर्ण प्रयत्न करणार आहे की मधुभाऊंना शुद्धी येऊच नये म्हणून. आणि आता नागराज पूर्ण मदत करेल बघा प्रियाची, की त्या किल्लेदारांच्या घरी तिला एंट्री मिळावी म्हणून. आता हे सगळं होणार आहे प्रेक्षक हो. आणि आता बावळट सुमन तर असतेच, आणि सुमनला तर खूप पुळका असतो ह्या प्रियाचा, तर तेही आपल्याला बघायला खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षक हो, का वाटतंय तुम्हाला या सिरियलमध्ये पुढे जाऊन काय होणार आहे, आणि तुम्हाला कशा गोष्टींची जास्त उत्सुकता आहे हे आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला या चॅनलबद्दल काय वाटतं तेही आम्हाला नक्की सांगा. आणि प्रेक्षक हो, अजून एक अपडेट म्हणजे पूर्णाजी ज्या नवीन होणार आहेत ना, त्यांचं लवकरात लवकर आता दाखवले पण जाईल ते, किंवा ह्या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये. आणि आता प्रताप जो आहे तो तर आता प्रियाच्या विरोधातच आहे. आणि आता प्रतापचा पण बिझनेस आहे, तर आता प्रियाचं लक्ष त्या बिझनेसवर पण आहे. तर आता ती प्रतापला पण टार्गेट करू शकते. आणि ह्या सिरियलमध्ये अजूनही एक गोष्ट स्पष्ट दाखवलेली नाही आहे, ती म्हणजे जे DNA टेस्ट झालेले असतात ना, त्या दिवशी तो जो डॉक्टर असतो तो पण महिपतने खरेदी केलेला असतो. तर आता तो डॉक्टर पण कसं काय ना अजून सापडला नाही, ते पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता महिपतवर एवढा मोठी चाल खेळली आहे प्रिया, तर महिपत का नाही सांगणार की ती खरी तन्वी नाही आहे म्हणून. पण आता बघा प्रेक्षक हो, हे खूप असं बावळटपणासारखं दाखवलं आहे. कारण आता महिपतकडे पण सिक्रेट्स आहेतच ना प्रियाची, आणि प्रिया आता त्याच्या विरोधात गेलेली आहे, म्हणजे प्रियाचं सिक्रेट तो सांगणारच. म्हणजे प्रिया खरी तन्वी नाही आहे तो सांगूच शकतो. पण आता काय असं आहे की या प्रियाने कुठला तरी व्हिडिओ घेतलेला आहे या महिपतचा, ज्याच्यामध्ये पुरावा आहे की त्याने खूप काय काय गुन्हे केलेत म्हणून, त्यामुळे तो तिला घाबरत पण असतो आतून. आणि आता तो पूर्णपणे तिच्या जाळ्यात अडकला आहे, आणि बहुतेक महिपत जेलमध्ये गेलेला आहे. आणि आता महिपत आणि साक्षी दोघे जेलमध्ये असतील, आणि ही प्रिया मात्र आराम फिरते आहे बघा बाहेर प्रेक्षक हो. खूप डोकं असलेली बाई दाखवलीत खरं तर ही प्रिया, आणि त्यामुळेच आता ती तिच्या डोक्याचा वापर करून बाहेर. आणि आता मैपत आणि साक्षी मात्र जेलामध्ये आहे. तर आता प्रोमो इथेच संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.